झाडूमध्ये देवी लक्ष्मी म्हणजे संपत्ती आणि समृद्धी असते, म्हणून झाडूचा वापर कसा करावा हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. पण झाडूच्या बाबतीत आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे वास्तुशास्त्रानुसार आपल्याला कधी कधी गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. आपल्याकडे भरपूर पैसा येतो, व्यवसायात वृद्धी दिसून येते, मात्र काही दिवसातच ही वृद्धी कमी होते किंवा आलेला पैसा निघून जातो. आणि हेच आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. प्रत्येक घरात झाडू ठेवलेला आढळतो. घराच्या स्वच्छतेसाठी झाडूचा वापर केला जातो. शिवाय त्याची लक्ष्मी म्हणूनही पूजा केली जाते. ते कशासाठी ते समजून घेऊ. झाडूमुळे घरातील घाण बाहेर पडते आणि स्वच्छता, पवित्र आणि संपत्ती आपोआप येऊ लागते. स्वच्छता आणि पावित्र्य यामुळे घराचे दारिद्र्य दूर होते आणि देवी लक्ष्मीचा गृहप्रवेश होतो. यातून आर्थिक अडचणी दूर होतात. त्यामुळे झाडूला लक्ष्मी मातेचा रूप मानलं गेलंय. झाडूच्या रचनेवरून एक महत्त्वपूर्ण संदेश मिळतो. तो संदेश संत गाडगे बाबांनी सुद्धा दिलाय. मोर नावाच्या गवतापासून किंवा शिंदीच्या झाडाच्या पानांपासून झाडू बनवला जातो. तो एकत्रपणे घट्ट बांधलेला असतो. नव्हे तर अनेक घरांमध्ये आजही विकतचा झाडू नव्हे तर झाडू विक्रेत्यांकडून झाडू बांधून घेतात. झाडूची घट्ट गाठ एकात्मतेचं महत्त्व दर्शवतं. एकात्मता नसेल तर देश, समाज, प्रदेश, घर यातील घाण साफ होऊ शकणार नाही. याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घराच्या सुखसमृद्धीमध्ये झाडूचा महत्त्वाचा सहभाग असतो. ज्या घरात झाडूची काळजी घेतली जाते त्या घरात सकारात्मकता दिसून येते. शिवाय झाडूबाबत काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि त्यासाठी झाडू खरेदीचे नियम सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. तर जर तुम्हाला नवीन झाडू घ्यायचा असेल तर शनिवारीच खरेदी करावा. शनिवारी घरात नवीन झाडू वापरणं खूप शुभ मानलं जातं. म्हणजे जुना झाडू बदलायचा असेल तर तो तुम्ही शनिवारीच बदलावा. याचबरोबर जेव्हाही तुम्ही नवीन घरात राहायला जाता तेव्हा नवीन झाडू घेऊन जावा. नवीन झाडूच्या वापरानं नवीन वास्तूमध्ये सुख समृद्धी येऊ लागते. याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला झाडू ठेवणं सर्वात योग्य मानलं जातं. जर हे शक्य नसेल तर झाडू अशा ठिकाणी ठेवावा जिथे बाहेरच्या लोकांची दृष्टी चुकूनही पडणार नाही. याचबरोबर झाडू स्वयंपाकघर आणि धान्य साठवणुकीच्या खोलीत कधीही ठेवू नये. यामुळे आजारपण आणि गरिबी येऊ लागते. शक्यतो अंगणात किंवा स्वयंपाकघराच्या बाल्कनीमध्ये झाडू ठेवावा, मात्र तो कोणालाही दिसू नये याची काळजी घ्यावी. यानंतर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की झाडू कधीही जाळू नये. जुना झाडू टाकायचा असल्यास तो केराच्या टोपलीत न टाकता पालापाचोड्यात किंवा एखाद्या आडवळणाच्या झाडापाशी ठेवून द्यावा. याचबरोबर घरातील कचरा काढायचा असेल तर शक्यतो सायंकाळी केर काढू नये, कारण यावेळी घरात देवी लक्ष्मी येत असते. काही कारणामुळे रात्री केर काढावा लागला तरी केर भरून टाकू नका, तो दुसऱ्या दिवशीच भरावा. घरात झाडू कधीही उभा ठेवू नये. झाडू नेहमी आडवा ठेवावा किंवा एखाद्या कोनाड्यात गवताची दिशा खाली राहील अशा बेतानी झाडू ठेवावा. याचबरोबर जर एखादी व्यक्ती आपल्या घरातून बाहेर पडली तर किमान अर्ध्या तासानंतर तरी केर काढावा. झाडूवर पाय ठेवल्यानं देवी लक्ष्मीचा अनादर होतो, म्हणून झाडूला पाय लागताच लगेचच नमस्कार करावा. याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी झाडू मुख्य दरवाजाजवळ ठेवावा आणि नंतरच झोपावं. यामुळे रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही असंही म्हणतात. याचबरोबर रात्री आपलं जेवण झाल्यानंतर जर तुम्ही दाराजवळ रात्री झोपताना झाडू ठेवणार असाल तर मुख्य दाराच्या आतील भागात झाडू आडवा ठेवावा. म्हणजे झाडू आडवा ठेवून त्या झाडूच्या खाली जिऱ्याचे 3-4 दाणे टाकावेत. या उपायानं घरात कधीही बरकत होण्यास मदत मिळते. शिवाय नकारात्मक शक्तीही दूर होतात. नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही. याचबरोबर घर नेहमी धान्यांनी आणि समृद्धीनं भरलेलं राहतं. हा उपाय सुद्धा अतिशय साधा आणि सोपा आहे. याचबरोबर सकाळी उठल्यानंतर घरामध्ये झाडू मारताना ते जिऱ्याचे दाणे घराबाहेर टाकून द्यावे. यामुळे आपल्या घरातील नकारात्मक बाधा बाहेर पडण्यास मदत मिळते. शिवाय झाडू देवी लक्ष्मीशी संबंधित असल्यानं तो कधीही जोरात फेकू नये किंवा जोरात आपटून फेकू नये, कारण झाडूचा अनादर होता कामा नये याची काळजी घ्यावी. झाडूचा अनादर करणं म्हणजे माता लक्ष्मीचा अनादर करणं. झाडू वापरल्यानंतर झाडू कधीही उभा ठेवू नये. झाडूला नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा.
याचबरोबर झाडू दरवाजाच्या मागे लपवून ठेवणं कधीही चांगलं मानलं जातं. शिवाय घरात कधीही तुटलेला झाडू वापरू नये. जर झाडू तुटला किंवा खराब झाला असेल तर तो त्वरित बदलावा. मात्र शुक्रवारी आणि गुरुवारी झाडू बाहेर टाकू नये, हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. याशिवाय रात्री कधी झाडूला हात लावू नये. असं केल्यास आपल्याला आर्थिक संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. झाडू दक्षिण, पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवल्यास जीवनात कधीही धनाची हानी होत नाही, हेही लक्षात ठेवायला हवं. यामुळे देवी लक्ष्मी मातेची कृपा कायम आपल्यावर राहते. वास्तुशास्त्रानुसार झाडू कधीही कपाट किंवा तिजोरीच्या मागे सुद्धा ठेवू नये. असं केल्यानं सुद्धा धनाची हानी आणि गरिबीचे दिवस सुरू होऊ शकतात. घर स्वच्छ करण्याची आणि घराला झाडू मारण्याची योग्य वेळ पहाटे 4 वाजतापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत सांगितली गेली. देवी लक्ष्मी माता सुद्धा यावेळी प्रत्येक घरात जाण्याचे मार्ग शोधत असते. म्हणून या वेळेत घराची स्वच्छता केल्यास देवी लक्ष्मीचा आपल्या घरात प्रवेश होऊ शकतो. झाडू नेहमी स्वच्छ राहील याकडे सुद्धा नेहमी लक्ष राहू द्यावं. घरात नवीन झाडू आणला तर सर्वात आधी झाडूच्या मुठीला लाल रंगाचा दोरा गुंडाळून त्याचं पूजन करावं आणि त्यानंतर झाडूचा वापर करावा. यामुळे आपल्या घरात देवी लक्ष्मी स्थिर वास्तव्यास राहते. याचबरोबर स्वच्छता हे देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यामुळे जिथे साफसफाई नसते तिथे देवी लक्ष्मी नसते. मात्र काही वेळा चुकीच्या वेळी झाडू मारला तरी सुद्धा आलेली लक्ष्मी आणि धन परत जाऊ शकतं. याचीही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते आणि यामुळे विविध समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. ज्या घरात नकारात्मक शक्ती असतात तिथे माता लक्ष्मीचा वास सुद्धा कधीही राहत नाही. याचबरोबर सूर्यास्तानंतर किंवा अंधार झाल्यानंतर आपला परिसर कधीही स्वच्छ करू नये आणि झाडू नये. घराबाहेर झाडू ठेवू नये. स्वच्छ पवित्र जागेची निवड करून त्या ठिकाणी झाडू ठेवावा. याचबरोबर झाडू शरीराला लागणं देखील अपशकुन मानला गेला. म्हणून चुकूनही जर झाडू आपल्या शरीराला लागला तर नमस्कार करावा आणि लगेचच हातपाय तोंड धुवून घ्यावेत. याचबरोबर झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असला तरी मुलीला सासरी पाठवताना झाडू चुकूनही देऊ नये. कारण असं म्हणतात की मुलीच्या निरोपात झाडू भेट दिल्यास तिचा आनंद हिरावून घेतला जातो. मुलीचं घर आणि संसार कधी सुखी राहत नाही. त्यांचं आयुष्य दुःखानं भरलेलं राहतं. म्हणून ही चूक सुद्धा चुकूनही करू नये. याचबरोबर आपला वापरलेला झाडू कोणालाही देऊ नये. यामुळे आपल्याला आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं किंवा आर्थिक नुकसान होण्याचा मोठा धोका असतो. तर अशा प्रकारे दारिद्र्यापासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करायचं असेल तर केरसुनीच्या अर्थातच झाडूच्या संबंधित हे नियम पाळणं गरजेचं आहे. तरच आपल्यापासून गरिबी दूर नक्कीच राहू शकेल. तर गरिबीपासून दूर राहण्यासाठी झाडू संबंधित हे महत्त्वाचे नियम आज आपण जाणून घेतलेत. याही व्यतिरिक्त झाडू संबंधित आणखी काही नियम तुम्हालाही माहिती असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.